नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा. आता पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्स 10 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे राजस्थान 7 पैकी 3 सामने जिंकून 6 गुणांसह 8व्या स्थानावर आहे. जर आजचा सामना मुंबईने जिंकला तर मुंबई अव्वल स्थानावर येऊ शकते. श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांची अर्धशतकं तसंच युजवेंद्र चहलच्या हॅट्रिकमुळे पंजाब किंग्सनं चेन्नई सुपर किंग्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. तर या पराभवामुळे 5 वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्स आता प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. यंदाच्या हंगामात चेन्नईनं आतापर्यंत 10 पैकी फक्त 2 सामनेच जिंकले आहेत. पंजाब किंग्सचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल यानं IPL 2025 मधील 49व्या सामन्यात इतिहास घडवलाय. चहलनं चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात MA चिदंबरम स्टेडियममध्ये शानदार बॉलिंग करत हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. IPLच्या 18व्या मोसमात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. तसंच चहलच्या कारकिर्दीतील ही दुसरी तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्धची पहिली हॅट्रिक ठरली आहे. IPLमध्ये वापरल्या जाणाऱ्या रोबोटिक डॉगच्या नावावरून दिल्ली उच्च न्यायालयानं BCCIला नोटीस बजावली. चाहत्यांच्या मतदानाच्या आधारे बोर्डानं या AI कॅमडॉगचं नाव चंपक ठेवलंय. मात्र या एका प्रसिद्ध बाल मासिकानं यावर आक्षेप घेतला असून हे ट्रेडमार्क नियमांचं उल्लंघन असल्याचा आरोप मासिकानं केलाय. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जुलैला निश्चित केली. क्रिकेट जगतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2026च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेट आणि मिश्र मार्शल आर्ट्सचा समावेश केल्याचं ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 2026च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमधील नागोया शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. पहलगाम हल्ल्यावरून भारतीय सैन्याबाबत गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर भारत सरकारनं मोठी कारवाई करत त्याच्या YouTube चॅनलवर भारतात बंदी घातली. आफ्रिदी यानं काही दिवसांपूर्वीच दहशतवादांचं समर्थन करत भारतीय सैन्यावर आरोप केले होते. त्यानंतर भारत सरकारनं ही कारवाई करत आफ्रिदीची कोंडी केली. चितगावमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशनं झिम्बाब्वेचा 1 डाव आणि 106 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघानं 2 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. बांगलादेशनं पहिल्या डावात केलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला पहिल्या डावात 227 धावा तर दुसऱ्या डावात 111 धावाच करता आल्या. उस्मान डेम्बले यानं 4थ्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मन संघानं चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात आर्सेनल संघावर 1-0 असा विजय मिळवला. आता 7 मे रोजी बार्सिलोना इंटर मिलान यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.